dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 9वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये म्हणजे आपल्या अक्षर भारतीच्या पुस्तकामध्ये आज आपण एक पाठ शिकणार आहोत ज्याचं नाव आहे दिव्याच्या शोधामागचे दिव्य. असा हा शब्द आहे, दिव्याच्या शोधामागचे दिव्य. डॉक्टर अनिल गोडबोले यांनी लिहिलेला हा पाठ आहे आणि 1947मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 2020मध्ये त्यांचं निधन झालं. तर या दिव्याच्या शोधामागचे दिव्य या पाठामध्ये दिव्याचा शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांनी किती खस्ताखाल्या कोणकोणत्या लेवलवर जाऊन या शोधासाठी कष्ट घेतले ते सगळं आपण या पाठाच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही लोक 9वीला असल्यामुळे आणि इयत्ता 5वीपासूनच किंवा 6वीपासून आपण म्हणूया विज्ञान हा विषय शिकत असल्यामुळे आणि आता बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध असल्यामुळे दिव्याचा किंवा लाईटचा शोध थॉमस अल्वा एडिसनने लावला हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून थॉमस अल्वा एडिसनने दिव्याचा शोध लावण्यामागे कोणकोणती दिव्य त्याला करावी लागली हे सगळं आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. आता प्रत्येक वेळी मी तुम्हाला हे सांगत असतो की प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला आपल्याला पाठाचा परिचय दिलेला असतो की त्या पाठामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लेखकाचा परिचय सुद्धा दिलेला असतो की लेखकाने कोणकोणतं काम केलेलं आहे, साहित्याच्या क्षेत्रात कोणत्या प्रकारचं लेखन केलेलं आहे. तर इथे सुद्धा डॉक्टर अनिल गोडबोले यांच्या संदर्भात दिलेलं आहे बघा की प्रसिद्ध लेखक, संस्कार सिदोरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857ची यशोगाथा, सुबोध कथा, कथाकथनातून बालविकास इत्यादी पुस्तकं जी आहेत ती डॉक्टर अनिल गोडबोले यांची प्रसिद्ध आहेत. आता स्क्रीनवर तुम्हाला काही पुस्तकांचे कव्हर पेजेस दिसत आहेत. त्यातलं पहिलं आहे सुबोध कथा, त्यानंतर थॉमस अल्वा एडिसन ज्याचा पाठ आज आपण शिकणार आहोत. कथाकथनातून बालविकास म्हणजे आपलं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये काही व्हॅल्यूज किंवा मूल्य मुलांमध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारचं लेखन केलं जातं आणि हे खूप महत्त्वाचं असतं अगदी लहान वयात आपल्यावर चांगले संस्कार होण्यासाठी, कारण गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा चांगले संस्कार होतात, आपला व्यक्तिमत्व विकास होतो. तर अशा प्रकारचं लेखन जे आहे ते डॉक्टर अनिल गोडबोले यांनी केलेलं आहे. आणि थॉमस अल्वा एडिसन नावाचं पुस्तक त्यांचं जे आहे त्या पुस्तकातून हा पाठ आपण घेतलेला आहे ज्याचं नाव आहे दिव्याच्या शोधामागचे दिव्य. दिव्य म्हणजे जो काही पराक्रम आपण म्हणण्यापेक्षा प्रयत्न थॉमस अल्वा एडिसनने जे केले ते सगळे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तर सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतोय तो थॉमस अल्वा एडिसन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाचा फोटो आहे, इमेज आहे. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा, एडिसन यांची प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केले आहे. आता या पाठात लेखकांनी काय केलंय तर थॉमस अल्वा एडिसनला जेव्हा दिव्याचा शोध लावायचा होता किंवा दिव्याचा शोध थॉमस अल्वा एडिसनने लावला. कुठलाही शास्त्रज्ञ जेव्हा एखादा शोध लावतो तेव्हा तो शोध सहजासहजी लागत नाही. त्या शोधाच्या मागे त्या शास्त्रज्ञाची मेहनत असते, त्या शास्त्रज्ञाने केलेलं हार्डवर्क असतं, त्या शास्त्रज्ञाचं त्याच्या कामाच्या प्रती डेडिकेशन असतं आणि आपल्या प्रयोगामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जो काही बदल होणार आहे त्या बदलासाठी शास्त्रज्ञ आपलं आयुष्य झिजवत असतात. तर असंच सगळं जे आहे ते थॉमस अल्वा एडिसनने देखील केलेलं आहे आणि त्याच सगळ्या गोष्टींचं मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून डॉक्टर अनिल गोडबोले यांनी केलेला आहे. तर आपला पाठ थॉमस अल्वा एडिसनच्या संदर्भातला आहे आणि थॉमस अल्वा एडिसन यांनी लावलेल्या शोधाच्या संदर्भातला आहे. बघूया, सुरुवात करूया. वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सुट्टी दिवस मौज मजेत मित्रांसोबत आनंदात घालवण्यासाठी थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. शुद्ध हवा मिळावी, शहरातल्या कोलाहलापासून दूर कुठंतरी शांततेत राहायचंय, या सगळ्या कारणांमुळे तो खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसात सर्वत्र अंधार पसरला. तर आपल्याला माहिती आहे की रात्री अंधार असतो, दिवसा उजेड असतो, पण जेव्हा
या नैसर्गिक प्रक्रिया आहेत सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. आणि जेव्हा सूर्यग्रहण असतं तेव्हा सूर्य झाकला जातो. आता हे सगळं तुम्ही तुमच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये शिकलेलं आहात. जिओग्राफीमध्ये तुम्ही सोलार इक्लिप्सेस सारख्या गोष्टी शिकलेल्या आहात. त्यामुळे तुम्हाला या संदर्भातली सगळी जी सायंटिफिक किंवा शास्त्रीय माहिती ज्याला आपण म्हणूया ती माहीत आहे. तर हे सूर्यग्रहण असल्यामुळे काय झालं की भर दिवसात सर्वत्र अंधार पसरला. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. आता जेव्हा अशी एखादी घटना घडते, सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल किंवा जिओग्राफीच्या संदर्भातली कुठली एखादी घटना ही कैक वर्षातून एकदा घडणारी असते किंवा भूगोलाच्या दृष्टीने या घटनेला खूप जास्त महत्त्व असतं. कधी कधी तर शतकातून एकदाच अशा गोष्टी घडतात. त्यामुळे ते बघण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याच्या नोंदी नोंदवून ठेवण्यासाठी तिथे शास्त्रज्ञ जमा होत असतात, अभ्यासक जमा होत असतात, त्या त्या विषयाचे विद्यार्थी सुद्धा जमा होत असतात. आता या ठिकाणी सुद्धा जिथे सूर्यग्रहण होतं आणि भर दिवसा अंधार पडलेला होता, तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. आता हे सगळं बघत बघत एडिसन मात्र काहीतरी विचार करत होता आणि सोबत गेलेले जे काही मित्र होते ते सगळे आपापल्या गप्पा मारत होते. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गडलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. बघा आता, एडिसनच्या मित्राने एडिसनला विचारलं आणि हे विचारताना थोडंसं काय म्हणूया आपण त्याला, सरळ सरळ न विचारता थोडीशी एडिसनची मजा घेण्याच्या दृष्टीने किंवा निंदा करण्याच्या दृष्टीने एडिसनच्या मित्राने हे विचारलं, असं थोडंसं इथे आपल्याला वाटतंय की काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात घडलात? म्हणजे सगळे मित्र एकीकडे गप्पा मारतायत आणि एकीकडे एडिसन मात्र काहीतरी विचार करत बसलाय. मग या मित्राला वाटलं की एडिसन हा तर विचार करत नसेल ना की अंधारात प्रकाश देणाऱ्या वस्तूचा शोध लावावा, म्हणजे रात्रसुद्धा जी आपल्या अंधारात जाते ती जाणार नाही आणि काहीतरी उजेड मिळेल. पुढे बघा काय म्हणतो एडिसनचा मित्र, त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. खरं म्हणजे आता इथे हा वेडगळ शब्द जो वापरलेला आहे तो एडिसनची चेष्टा करण्याच्या दृष्टीने, मस्करी करण्याच्या दृष्टीने, एडिसनची मजा घेण्याच्या दृष्टीने, एडिसनला चिडवण्याच्या दृष्टीने वापरलेला आहे. कारण वेडगळ हा शब्द काही पॉझिटिव्ह नाही, तो निगेटिव्ह अर्थाने वापरलेला आहे. पण एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की साहित्यिक असतील किंवा मोठमोठे विचारवंत असतील किंवा मग शास्त्रज्ञ असतील, ही लोक अशा प्रकारचे विचार करतात ज्याला जग वेडगळ विचार म्हणतं, वेडा विचार म्हणतं. तो वेडा विचार जगाला बदलवून टाकण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवत असतो. आता या मित्राने जरी चिडवण्याच्या हेतूने एडिसनला असं म्हटलं असलं, परंतु एडिसनच्या डोक्यात जर खरंच हा विचार असेल आणि एडिसनने खरंच जर दिव्याचा शोध लावला, लाईटचा शोध लावला ज्याला आपण म्हणूया, तर जग बदलल्याशिवाय राहणार नव्हतं. म्हणजे हा विचार खरं म्हणजे वेडगळ नव्हता. पण एडिसन नेहमी अशा प्रकारचे काहीतरी नवीन विचार करायचा आणि त्याच्या मित्रांना असं वाटायचं की हा काहीतरी वेडगळ विचार करत बसतो. बघूया एडिसनने काय उत्तर दिलं. मला वेडगळ म्हणा, काय म्हणता एडिसन, मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल. काय विचार करतात बघा एडिसन, की मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. म्हणजे थॉमस अल्वा एडिसन फक्त शोध लावण्याचा विचार करत नाहीये, तर आपण लावलेला शोधामुळे सर्वसामान्य माणसाचं आयुष्य बदललं पाहिजे. त्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात प्रकाश आपल्याला पेरता आला पाहिजे आणि तो तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्वसामान्य माणूस ती वस्तू अफोर्ड करू शकेल, ती तो घेऊ शकेल.
ती एवढी महाग असणार नाही की ती सगळ्यांनाच वापरता येणार नाही किंवा फक्त श्रीमंत लोक वापरतील. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे थॉमस अल्वा एडिसनचा या ठिकाणी, की शोध तर लावायचा आहे पण तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असला पाहिजे. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर हसण्यावारीच नेले, कारण तोपर्यंत हा विचार सुद्धा कुणी करत नव्हतं की अशा प्रकारे दिव्याचा शोध लागू शकतो. असंच असतं बघा आपल्याला सुद्धा. म्हणजे आता तुमच्या पिढीला हे खरं म्हणजे आश्चर्य या गोष्टीचं वाटणार नाही, पण आम्ही लहान असताना फोनचा शोध लागल्यानंतर आपल्याला कधीतरी हातात मोबाईल सारखी एखादी वस्तू घेऊन फिरता येईल आणि जिथे बसू आपण तिथून जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कोणाशीही बोलता येईल असं वाटणं म्हणजे एक वेडगळ विचारच होता. परंतु विज्ञानाने, तंत्रज्ञानाने आज संपूर्ण जग काय बनलंय, एक ग्लोबल खेडं बनलंय. एवढं तंत्रज्ञानामुळे जग काय झालंय, जवळ आलेलं आहे. आता एडिसनचं म्हणणं सुद्धा तेच होतं की तुम्ही मला वेडगळ म्हणत असाल, मला माहिती आहे, कारण माझ्या विचारांपर्यंत, माझ्या कल्पनेपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाहीत. आणि एडिसनच्या मित्रांना सुद्धा सवय होती की एडिसनच्या डोक्यात नेहमी नवनवीन काहीतरी विचार येतात आणि त्यामुळे त्यांनी एडिसनला गंभीरपणे घेतलं नाही, सिरियस घेतलं नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारी नेले. पुढे बघा एडिसन काय म्हणतात की तुम्हाला ही थट्टा वाटते, तुम्हाला काय वाटते ही, की मजा वाटते, मजाक वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला. आता लेखकांनी इथे एक वाक्प्रचार वापरलेला आहे, म्हण वापरलेली आहे की हातच्या कंकणाला आरसा कशाला, अशी एक म्हण आपल्याकडे आहे. माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे, असं म्हणतायत एडिसन. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. लेखकाचं, शास्त्रज्ञांचं खरं म्हणजे हे वैशिष्ट्य असतं की डोक्यात एखादा कल्पना आली, एखादा विचार आला की त्याचा पाठपुरावा करायचा, त्याला पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. आणि म्हणून नेहमी जे क्रिएटिव्ह लोक असतात, काहीतरी नवीन निर्माण करणारे लोक असतात, हे नेहमी अस्वस्थ असतात, कारण त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मनात काहीतरी नवीन आकार घेत असतं. आता एडिसनच्या मनात सुद्धा, एडिसनच्या डोक्यात सुद्धा एका नवीन गोष्टीनं आकार घ्यायला सुरुवात केली. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वी काही प्रयत्न झाले. म्हणजे अशा प्रकारचे प्रयत्न झाले नव्हते असं नाही, झाले होते. सर हम्फ्रे डेवी, आणखी एका शास्त्रज्ञाचं नाव इथे आलेलं आहे. सर हम्फ्रे डेवी याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला. खाणीमध्ये जे लोक काम करतात त्या लोकांना उजेड मिळावा, प्रकाश मिळावा, काम करायला सोपं जावं म्हणून एक दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते, म्हणजे ते परवडण्यासारखे नव्हते. म्हणजे एडिसनच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारे दिवा लावण्याचा प्रकार झाला होता किंवा प्रयत्न झाला होता, परंतु तो फार खर्चिक होता, सगळ्यांना परवडणारा नव्हता आणि सोपा सुद्धा नव्हता. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता, कारण कोळशाचे तुकडे जाळल्यामुळे किंवा एकूणच थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रयोग असल्यामुळे त्यातून विषारी वायूसुद्धा निर्माण व्हायचा. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखरही नको, म्हणजे त्याने त्रास होईल एवढा प्रखर तो नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. म्हणजे सगळ्यात आधी एडिसनने हा शोध घेतला की अशा प्रकारचे प्रयत्न कुठे झालेत का, तर प्रयत्न झाला होता, पण त्यातून विषारी वायू तयार व्हायचा, तो परवडणारा नव्हता, तो जास्त काळ टिकणारा नव्हता. मग आता एडिसनला काय करायचं होतं? एकतर अशा दिव्याचा शोध लावला पाहिजे जो सर्वांना परवडणारा असेल, ज्यातून पर्यावरणाला काही धोका नसेल आणि तो सर्वसामान्य माणसाला परवडेल.
एडिसनचं विचारचक्र सुरू झालेलं आहे. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. विद्यार्थी म्हणून तुमच्या आयुष्यात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथून पुढे सुद्धा तुम्ही जेव्हा 10वी पास व्हाल, पुढे काही विषयांमध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल किंवा आता सुद्धा काही विशिष्ट विषयांमध्ये तुम्हाला आवड असेल आणि तुम्ही काही नवं करायचा प्रयत्न करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. मग काय करायला हवं? निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. एक तर निरीक्षण केलं पाहिजे, त्याच्यातून अनुमान काढले पाहिजेत, प्रयोग केले पाहिजेत आणि तो प्रयोग एकदा करून थांबता येणार नाही, तर प्रयोग पुन्हा पुन्हा केले पाहिजेत. आणि हे चक्र सतत काय असतं? चालू असतं, जोपर्यंत आपल्याला पाहिजे तो शोध लागत नाही, म्हणजे ज्याच्यावर आपण काम करत आहोत तो शोध लागत नाही. एडिसनने प्लॅटिनमचा वापर करून, कशाचा वापर केला? प्लॅटिनम. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला, तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. म्हणजे दिवा तर लागतोय, पण पैसा जर त्यात खूप जास्त खर्च होत असेल तर ती व्यवहार्य गोष्ट नाही, तो अव्यवहार्य प्रयोग झाला असता. उन्हाळ्याचे दिवस, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. आता बघा, दोन काळांमधलं अंतर तुम्हाला इथे लक्षात येईल की आता मी हे लेक्चर बनवत असताना फॅनची थंड हवा घेतो आहे, तुम्ही हे लेक्चर बघत ऐकत असताना फॅनची थंड हवा घेत असाल, कोणी कुठे कूलरची घेत असेल, कोणी कुठे AC ची घेत असेल, जे काही आहे. आणि एकीकडे आपण अशा शोधाविषयी बोलतोय की जेव्हा फॅन चालवण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा उपयोग केला जात नव्हता, अशा काळात हातातल्या पंख्याने वारा एडिसन स्वतःला घालतायत. आणि मग एडिसनच्या डोक्यात एक विचार आला की या बांबूपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. आता काय, एडिसनने ठरवलं की या बांबूपासून आपल्याला कार्बन तयार करता येईल, आणि जर तो करता येणार असेल तर सगळ्याच बांबूंपासून तो करता येणार नाही. एकतर तो चांगला असला पाहिजे, स्वस्त असला पाहिजे, आणि त्यासाठी एडिसनने बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. विचार करा या गोष्टीवर की आज एवढ्या सहजपणे आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो, एवढे गॅजेट्स जे आहेत सगळे आपले लाईटवर डिपेंड आहेत, त्याचा वापर करतो. रात्री 1-2 तास जरी लाईट गेली तरी आपल्याला आपला जीव नकोसा होतो, एवढी सवय आपल्याला या सगळ्याची झालेली आहे. यासाठी कोणीतरी किती मेहनत घेतलेली आहे. केवळ बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसन आपल्या मित्रांसह आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. आणि तो प्रवास करताना त्यांना हिंस्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. आता संपूर्ण जग कोरोनाशी सामना करत आहे. आपण सगळे कोरोनाच्या विरोधात लढतो आहोत, घरी बसून अभ्यास करतो आहोत, स्वतःची काळजी घेतो आहोत, आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहोत. तशी त्या काळी आफ्रिका खंडामध्ये मलेरियाच्या साथी यायच्या, त्याचा सामना सुद्धा एडिसनला आणि त्याच्या सहकाऱ्यांना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. स्वतःचा पैसा, वैयक्तिक पैसा एडिसनने एका शोधासाठी कसा खर्च केला? पाण्यासारखा, म्हणजे खूप पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. अगेन द थिंग इज टू इमॅजिन, कल्पना करा, आफ्रिका खंडामध्ये फिरून हजारो मैल पायी प्रवास करून मलेरियाशी आणि हिंस्र पशूंशी सामना करून स्वतःकडचा पैसा पाण्यासारखा खर्च करून किती जाती गोळा केल्या? 6000. बांबूपासून तयार केलेली फिल्मेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. म्हणजे बांबूच्या काडीपासून फिल्मेंट तयार झाली, तिचा प्रकाश सुद्धा जास्त वेळ होत होता, पण
एडिसनचं समाधान झालं नाही. प्रयोग सतत चालूच होते. आता हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. तिथेच प्रयोग करायचा, तिथेच चहा घ्यायचा, तिथेच जेवण करायचं आणि झोप सुद्धा तिथेच घ्यायची. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. असा हा दिनक्रम एडिसनचा होऊन गेला होता. म्हणजे एका शास्त्रज्ञाने आपल्या सगळ्यांचं आयुष्य एवढं सुखकर व्हावं, आनंदात जावं, समाधानात जावं, किंवा सगळ्या गॅजेट्समुळे आज जे आपण एन्जॉय करू शकतो आहोत आपली लाईफ, त्यासाठी किती कष्ट उपसलेले आहेत. आणि म्हणून लेखकांनी अतिशय योग्य शब्द वापरलेला आहे की दिव्याच्या शोधामागचे दिव्य. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढे प्रयत्न एडिसनने या ठिकाणी केलेले आहेत. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. तेच तेच काम, पुन्हा पुन्हा तेच काम आणि तेच काम. यामुळे थोडीशी मरगळ येते माणसाला, डोक्याला थकल्यासारखं वाटतं. आणि एडिसन तर कंटिन्यू तेच काम करत होता. त्यामुळे मध्ये मध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत थोडंसं फ्रेश होण्यासाठी सुद्धा समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमांना एडिसन आपल्या मित्रांना घेऊन जायचं आणि थोडंसं फ्रेश वाटलं की कामाला पुन्हा सुरुवात व्हायची. बघा एडिसनचा टेबल आणि काम तुम्ही बघू शकता. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. म्हणजे जसं प्रत्येकाला आपली एखादी गोष्ट जी आहे ती चांगलीच वाटते, तिच्यासारखी दुसरी नाहीच असं वाटतं. एक आयडिया जेव्हा आपल्याला सुचते तेव्हा ती खूप चांगली आहे असं वाटतं, पण जेव्हा प्रत्यक्षात आपण उतरवायला तिला जातो तेव्हा तिचे लिमिटेशन्स आपल्या लक्षात येतात. तसंच इथे सुद्धा प्रत्येक प्रयोगापूर्वी एडिसनला वाटायचं की बस हे सगळ्यात भारी आहे, हे सगळ्यात मस्त आहे. पण तो प्रयोग करून पाहिल्यावर कळायचं की नाही, याच्यापेक्षा आणखी काहीतरी चांगलं होऊ शकतं किंवा जे आहे ते चांगलं नाही आहे. केलेल्या प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. जेवढे प्रयोग एडिसनने केले त्या सगळ्या प्रयोगांच्या नोंदी एडिसनने आपल्या वहीमध्ये करून ठेवल्या. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. 200 वह्यांची 40,000 पाने. विचार करा, म्हणजे 40,000 पानं भरली म्हणजे एडिसनने प्रयोग किती केले असतील. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटोप फुकटचा गेला, कारण यातल्या बहुतेक नोंदी फसलेल्या प्रयोगाच्या आहेत. आता सर्वसामान्य माणूस जो विचार करतो तो आपल्या पद्धतीने, आणि म्हणून एडिसनला डिवचायच्या, चिडवायच्या उद्देशानं हे लोक असं म्हणायचे की जे काही केलंस एडिसन ते सगळं फुकट गेलं, कारण यातल्या बरेचसे प्रयोग काय आहेत, फसलेले आहेत. पण बघा, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवाला माणूस, एका वेगळ्या दृष्टीने जगाकडे बघणारा माणूस या सगळ्यांकडे कसा बघतो, यावर आपल्या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले की मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. किती मोठा विचार आहे बघा हा. जर या नोंदीच एडिसनने ठेवल्या नसत्या आणि परत एखाद्या नवीन शास्त्रज्ञाने, नवीन विद्यार्थ्याने हे सगळं करायला घेतलं असतं तर कदाचित त्याने पुन्हा तेच केलं असतं जे एडिसनने केलं. पण एडिसनने हे सगळं लिहून ठेवल्यामुळे पुढच्या अभ्यासकांना हे कळलं की हे फेल गेलेलं आहे, आपल्याला हे करायचं नाही. म्हणून एडिसनने उत्तर काय दिलंय की मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे श्रम आणि वेळ वाचला, हा फायदाच नाही का. म्हणजे येणाऱ्या पिढ्यांचे श्रम आणि वेळ एडिसनने वाचवला. हे सगळं लिहून बघा, इथे लिहिलं आहे, आय हॅव नॉट फेल्ड, आय हॅव जस्ट फाउंड 10,000 वेज दॅट वोंट वर्क. काय म्हटलं एडिसनने की मी फेल नाही झालोय, मी फक्त असे 10,000
प्रयोग करून बघितले, प्रयत्न करून बघितले की जे सक्सेस नाही झाले. पण त्यामुळे मी फेल झालो किंवा फेल्युअर आहे हे असं म्हणता येणार नाही. सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर आता बघा, म्हणजे 200 वह्यांची 40,000 पानं, त्यानंतर त्याच टेबलावर जेवायचं, तिथेच खायचं, तिथेच झोपायचं, आणि हे सगळं चालू होतं 10 ते 12 वर्ष. जस्ट इमॅजिन, कंटिन्यू सतत 10 ते 12 वर्ष प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिल्मेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहीत कसा व्हावा? आता जो बांबू वापरला होता ती फिल्मेंट काढून तिथे टंगस्टन धातूचा वापर केला आणि तो एकदम यशस्वी झाला. आता एडिसनला असं वाटलं की बस आता मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं, पण हे मी लोकांना कसं सांगू? आणि त्यासाठी बघा काय केलं एडिसनने. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या काळी आताच्यासारखं व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा न्यूज चॅनल्स वगैरे नव्हत्या की एडिसनने शोध लावलाय आणि सगळेजण तिथे जातील आणि विचारतील काय झालं, इंटरव्ह्यूज घेतील. म्हणजे एवढा सोशल मीडिया नव्हता की ही गोष्ट व्हायरल होईल. न्यूजपेपर वगैरे होते, पण त्याचे काही लिमिटेशन्स होते. त्यामुळे करायचं काय, तर मेनलो पार्क येथील घराभोवती एडिसनने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर, किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. विचार करा, वाटाण्यापासून म्हणजे अगदी छोट्यात छोटा ते भोपळ्यापर्यंतचा, म्हणजे मोठ्यात मोठे दिवे, छोट्यात छोटा ते मोठ्यात मोठा, आणि मधल्या मग वेगवेगळ्या आकारांचे दिवे त्या ठिकाणी एडिसनने लावले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. तारीख बघा, 21 ऑक्टोबर 1879. त्याआधी जग कशात होतं? अंधारात होतं. घराभोवतीच्या दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले, कारण याआधी लोकांनी असं काही पाहिलंच नव्हतं. एडिसनने केलेल्या या दिवाळीच्या वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. जी दिवाळी केली होती, म्हणजे आपल्याकडचा शब्द लेखकांनी या ठिकाणी वापरलाय की जसं आपण दिवाळीला दिवे लावतो, सगळीकडे प्रकाशमय वातावरण असतं, जिकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावलेले असतात, तर एडिसनने ही जी काही दिवाळी केली त्याची दखल वर्तमानपत्रांनी घेतली आणि संपूर्ण जगभर ही बातमी पसरली. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाली. किती वर्ष? 50 वर्ष. 1929ला अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. आणि खरं म्हणजे अमेरिकेनेच नाही तर संपूर्ण जगाने थॉमस अल्वा एडिसनचे उपकार मानले पाहिजेत, कृतज्ञ असलं पाहिजे या शास्त्रज्ञाविषयी, आणि खरंच हा दिवस संपूर्ण जगभरात महोत्सवासारखा साजरा झाला पाहिजे. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. कारण टीकाकारांना नेहमी असं वाटत असतं की टीका करण्यासाठी आपल्याला काहीतरी मिळावं, आणि म्हणून त्यांना असं वाटायचं की एडिसनची बुद्धिमत्ता सर्वसामान्य आहे आणि एडिसनकडून हे सगळं काम होऊ शकत नाही. पण आपल्या कामाविषयीचं डेडिकेशन, जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, कंटिन्युटी, प्रयोगावर प्रयोग, आणि वेडं होणं, म्हणजे इतकं वेडं होणं की आपल्या डोक्यात एखादा विचार आला तर लोकांनी त्याला खूळ म्हणावं किंवा बावळट विचार म्हणावा, इथपर्यंत वेडं होऊन एखाद्या कामासाठी स्वतःला झोकून दिलं तर जगात कोणतंही काम अशक्य नाही. मग आता एडिसनने अशा लोकांना काय उत्तर दिलं? इतरांपेक्षा माझ्या मते बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही. काय म्हणतं बघा एडिसन, की बाकी लोकांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक आहे असं नाही, पण माझ्यात जर काही असेल इतरांपेक्षा वेगळं तर काय,
संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. खूप महत्त्वाचं आहे हे. एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेत तुम्ही जर एडिसनने उपसलेले हे कष्ट लक्षात घेतले तर तुम्हाला सुद्धा अशक्य काहीच नाही. येणाऱ्या काळात अभ्यास करताना किंवा आयुष्यात कुठेही कधीही काही अडचण आली तर अशा प्रकारे शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीला आठवणं आणि मग आपल्याला वाटतं की आपण जे करतो आहोत ते किती लहान गोष्ट आहे किंवा आपली अडचण किती छोटी आहे. मोठमोठ्या अडचणींना लोकांनी किती धैर्यानं तोंड दिलेलं आहे. आपण सुद्धा असं केलं तर आपल्याला सुद्धा कुठे ना कुठे एक दिवस नक्कीच पोहोचता येईल. म्हणून हे जे उत्तर एडिसनने दिले ते खूप महत्त्वाचं आहे की इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची. आता बघा, एडिसनने जर अपयश आलं म्हणून प्रयोग मध्येच सोडले असते किंवा एवढं करून करून सुद्धा यश येतच नाहीये म्हणून सोडून दिले असते तर कदाचित दिव्याचा शोध लागला असता, नाही असं नाही, पण आणखी काही वर्षे, काही दशकं कदाचित जगाला वाट बघावी लागली असती. माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे. चिकाटीचा म्हणजे मेहनतीने एखादी गोष्ट लावून धरणे, ती करायचीच आहे आपल्याला, यासाठी प्रयत्न करत राहणे. ही जी चिकाटी आहे ती चिकाटी एडिसनकडे होती आणि म्हणून एडिसनने सुद्धा म्हटलं की एक हिस्सा भाग फक्त माझ्या बुद्धिमत्तेचा आहे जी मी 1% वापरली, बाकी 99%. जर एखादा खूप बुद्धिमान व्यक्ती असता तो दिव्याचा शोध लागायला गेला असता पण त्याच्याकडे जर चिकाटीच नसती आणि त्याला 10 वेळा अपयश आलं असतं तर तो बोलला असता की नाही, माझ्याने नाही होत आहे. 100 वेळा आलं असतं, नाही, तो बोलला असता माझ्याने नाही. पण एडिसनने ते करत 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 तिथपर्यंत नेलं जोपर्यंत जास्त काळ प्रकाश देणारा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दिव्याचा शोध लागत नाही. आणि म्हणून एडिसनचा हा शोध जगासाठी एक देणगी होता, जगाला बदलवणारा होता आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रात्रीचा दिवस करणारा होता असं आपण म्हणू शकतो. तर आज आपण या पाठाचं इथेच थांबूया. पुढच्या वेळी आपण मराठीचा पुढचा पाठ शिकूया. आता काही प्रश्न या पाठाच्या मागे दिलेली आहेत, ती हा पाठ वाचल्यानंतर, आता व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकता. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.